बातमी आहे ठाण्याची. ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या घेतलेल्या बैठकीत ठाण्यातल्या खड्ड्यांची समस्या मान्य केली आहे. ठाण्यातल्या खड्ड्यांवर आपण उपाययोजना करू असंही आश्वासन त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ठाण्यातील रस्ते सुधारण्यासाठी निधी दिला होता. आताही ते निधी देत आहेत. मग हा निधी जातो कुठे? त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत असल्याचा जाब या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी महापौरांना विचारला. ठाणे महापालिकेत झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत आज गोंधळच पाहायला मिळाला. अपुऱ्या सुविधा आणि महापालिका आपल्या सूचना ऐकून घेत नसल्याचा आरोप विविध गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला. या बैठकीसाठी दुपारी 11:30ची वेळ नियोजित असूनही महापौर शर्मिला पिंपळोलकर दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास पोहोचल्यानं गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आधीच नाराज झाले होते. खड्ड्याचे विषय खड्डे तसेच आहेत, खड्ड्यांचे विषय तसे आहेत, वायरिंगचे विषय तसे आहेत, ट्रॅफिकचे विषय तसे आहेत आणि हे सगळे विषय असून सुद्धा जर ठाणे महानगरपालिका ग्रीन गणेशोत्सवाचा जर अट्टहास करत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. या गोष्टी पहिला सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी ग्रीन महोत्सव व्हावा किंवा मातीच्या मूर्त्या आणाव्या ठाण्यामध्ये आणि त्याचं हे व्हावं ही स्वप्न त्यांनी बघावी.